नमुना नंबर 17. अग्रिम दिलेल्या अनामत ठेवलेल्या रकमेची नोंदवही. या नमुना नंबर 17 मध्ये जे अस्थायी कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी यांना अग्रिम देतो, त्या अग्रिमच्या रकमेची नोंद या नमुना नंबर 17 मध्ये ठेवायची आहे. नमुना नंबर 18. किरकोळ रोकड वही. यामध्ये नमूद केल्यानुसार 500 पेक्षा कमी रकमेचे प्रदान दर्शविलेले धनादेश त्याच्या नोंदी नमुना नंबर 18 मधील किरकोळ रोखवळीत जमा बाजू घ्यावी व खर्चाच्या बाजूस व्यवहाराची नोंद घेऊन प्रमाणकाच्या आधारे प्रदान करावे. ह्या नोंदी या रजिस्टरमध्ये घेण्यात यावे. नमुना नंबर 19. कामावर असलेल्या व्यक्तीचे हाजरीपट. कोणतेही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही बांधकाम चालू असेल, रोजंदारीवर लावलेल्या मजूर यांना या बाबतीत आपण हजेरी घेऊन त्याच्या नोंदी या रजिस्टरला घेण्यात यावे. नमुना नंबर 20. कामाची अंदाजित नोंदवही. रजिस्टर ऑफ एस्टिमेट ऑफ वर्क. प्रशासकीय मंजुरी प्रस्तावामध्ये नमूद 20 मध्ये तयार केलेल्या कामाचा तपशील, प्लॅन आराखडा, डिझाईन ह्यामध्ये नोंद घेण्यात यावी. त्यानंतर मेजर बुक मोजमाप वही. केलेल्या कामाचे, पुरविलेल्या सामग्रीचे मोजमापाच्या नोंदी या रजिस्टरमध्ये घेण्यात यावे. नमुना नंबर 20 ख. कामाचे देयक, वर्क बिल. बांधकामाच्या खर्चाचे देयकाचे प्रदान नमुना नंबर 20 ख मध्ये तयार करावे. देयकाच्या खाली ग्रामसेवक, सरपंच यांनी स्वाक्षरी करून ते कामाचे झालेले बिल त्यावर प्रदान करावे. नमुना नंबर 21. कर्मचाऱ्याच्या वेतन देयकाच्या नोंदवही. यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, देयक नमुना नंबर 21 मध्ये नोंद करून त्यावर कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन त्याच्या नोंदी तशा पद्धतीने या रजिस्टरमध्ये करावयाच्या आहेत. त्यानंतर नमुना नंबर 22. स्थावर मालमत्ता नोंदवही. यामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या जमिनीखेरीज व्यतिरिक्त सर्व स्थावर मालमत्ता, यामध्ये ग्रामपंचायत इमारती असतील, स्मशानभूमी असेल, विहिरी असेल इत्यादी जी ग्रामपंचायतची मालमत्ता आहे या रजिस्टरमध्ये नोंदी घ्यायच्या आहेत. नमुना नंबर 23. ताब्यातील रस्त्याच्या नोंदवही. यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व रस्त्याच्या नोंदी घ्यावे. त्या रस्त्यामध्ये लांबी, रुंदी, प्रकार रस्त्याचा ह्या सगळ्या बाबी समाविष्ट असल्या पाहिजेत. नमुना नंबर 24. जमिनीच्या नोंदवही. यामध्ये ग्रामपंचायतीने, पंचायती समितीने, जिल्हा परिषदेने शासनाने खरेदी केलेल्या, संपादित केलेल्या, हस्तांतरित केलेल्या सर्व जमिनीच्या नोंदी ह्या रजिस्टरमध्ये घ्याव्या. नमुना नंबर 25. गुंतवणूक नोंदवही. यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार ग्रामपंचायतीने ज्या काय रकमा गुंतवणूक केलेल्या आहेत पोस्ट, बँक इत्यादीमध्ये त्याच्या नोंदी यामध्ये ठेवण्यात यावे. नमुना नंबर 26 क. जमा व खर्चाचे मासिक विवरणपत्र. प्रत्येक महिन्याला जे जमा व खर्च होईल त्याचे मासिक विवरणपत्र तयार करून ते पंचायत समितीला सादर करावे. नमुना नंबर ख. 26 ख. मासिक खर्चाचे विवरण. या प्रत्येक महिन्याच्या मासिक हिशोब पूर्ण केल्यानंतर ग्रामसेवकाने नमुना नंबर 26 ख मधील मासिक विवरणपत्र तयार करावयाचे आहेत. त्या पुढील महिन्याच्या 15 तारखेच्या पूर्वी पंचायत समितीकडे ठेवले पाहिजे. नमुना नंबर 27. लेखा परीक्षणातील आक्षेपाच्या पूर्ततेचे मासिक विवरण. यामध्ये ग्रामपंचायतीचे जे लेखापरीक्षण होते त्याचे जे अनुपालन मुद्दे आपल्याकडे येतात त्या मुद्द्याचं अनुपालन पूर्ण करून त्याच्या विहित प्रपत्रामध्ये, मासिक विवरणपत्रामध्ये त्याची पूर्तता करून ते वरिष्ठ कार्यालयाकडे या नमुन्यामध्ये सादर करायचं आहे.